जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। लोणी येथील अजय ज्वेलर्स दुकानात झालेला जबरी चोरीचा गुन्हा केवळ 12 तासात उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय। कुख्यात गुंड बबन घायवटे यांच्यासह अन्य 2 साथीदारांना अटक करण्यात आली असून 2 आरोपी फरार आहेत। पोलिसांनी कुख्यात गुंडांच्या टोळीकडून सोन्याचे नेकलेस, 5 मोबाईल, 1 गावठी पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे आणि 4 चाकी वाहन असा एकूण 8.25 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे बबन भाऊसाहेब घायवटे, कृष्णा पोपट गायकवाड अशी आहेत। आमदार आशुतोष काळे हे खूप हट्टी आहेत। कोपरगावच्या विकासाची काळजी घेणारं नेतृत्व आहे। मी कधी कोणाचे ऐकत नाही, पण आशुतोष हा लाडाचा असल्याने त्याची दादागिरी मलाही सहन करावी लागते। कोपरगावच्या विकासासाठी निधीची कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देतानाच आमदार आशुतोष काळे यांना कोपरगावकरांनी साथ द्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। जिल्ह्यात होत असलेल्या नगर परिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका मुक्त, शांतता व निष्पक्षपाती वातावरणात पार पडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी मतदानापूर्वीचा दिवस, मतदानाचा दिवस व मतमोजणीचा दिवस या तिन्ही दिवशी कोरडा दिवस पाळण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जारी केले। आमच्या दृष्टीने राज्यातील 288 नगरपालिका निवडणुकीतील सर्वाधिक सक्षम उमेदवार काका कोयटे आहेत। त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन असल्याने राज्यातील पतसंस्था चळवळीला त्यांनी नवी दिशा दिली आहे। कोपरगावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना नगराध्यक्ष पदाची संधी द्या। मी शब्दाचा पक्का आहे, तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। शहर विकासाची जबाबदारी मी स्वीकारतो असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं। सततच्या विकास कामांमधून संगमनेर शहर उभं केलं आहे, जिथे शुद्ध पाणी, सुसंस्कृत व शांततेचं वातावरण आहे। वैभवशाली इमारती आणि रस्ते कामांसह अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत। सुरक्षिततेलाही प्राधान्य दिलं आहे। मात्र मागील 1 वर्षात काही अपप्रवृत्ती शहराचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत। संगमनेर शहराची वैभवशाली परंपरा जपण्यासाठी सर्वांनी सेवा समितीच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन बाळासाहेब थोरात यांनी जय हिंद सर्कल येथे संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत केलं। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। अहिलानगर तालुक्यातील नवनागापूर येथे 2 महिलांचे अपहरण करणाऱ्या रोहन बाबासाहेब पवार आणि सीमा अंबर पवार या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून अटक केलाय। अपहरण झालेल्या महिलेची अवघ्या 2 तासात सुटका करण्यात आली आहे। पोलीस तपासात असं समोर आलंय की अपहरण केलेल्या महिलांपैकी एका महिलेच्या पतीनेच हे अपहरण आणि खुनाची सुपारी दिली होती। श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव रोडवरील एस कॉर्नर परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि वॅगनर कारमध्ये झालेल्या भीषण धडकेत कारमधील 6 जण गंभीर जखमी झाल्यात। जखमींमध्ये सेंट झेवियर विद्यालयाचे प्राचार्य आणि 5 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। हा अपघात रात्री 8 ते 8:30च्या सुमारास झाला। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे 8 महिन्याच्या बाळाला विहिरीत टाकून ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पोलीस तपासात बाळाच्या आईनेच हे कृत्य केल्याचं उघड झालंय। संशयित आई सोनाली योगेश दळवी हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून न्यायालयाने तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 मंत्र्यांना फोन लावून कामे मंजूर करण्याचे आदेश दिले। या विशेष फोन ऑर्डरची चर्चा सुरू असताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यावर मुश्किल टीका केली आहे। जेथे जाईल तेथे मंत्र्यांना फोन लावून
हे मंजूर ते मंजूर करतोय, निवडणुकीत असे स्टंट करायला लागतात पण त्यालाही काही मर्यादा असते असं म्हणत थोरातांनी शिंदेच्या कृतीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. निवडणुकीत थोडी बनवाबनवी करावी लागते असंही ते म्हणाले. जिल्ह्याची खबर बातमीमध्ये येथे सांगतो तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.